नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा असं जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। त्यामध्ये आता ईश्वरीने बरोबर गुंडांशी हात मिळवणी केलेली असते। आता घरातील जी नोकरानी आहे रंभा आणि त्या रंभाने मात्र जेव्हा आता ईश्वरीला डाऊट आलेला असतो आणि त्या रंभाच्या मदतीने मात्र ती खऱ्या गुन्हेगारापर्यंत कशी पोहोचते आणि ह्या गुन्हेगारांच्या तोंडून त्या गुंडांच्या तोंडून मात्र वल्लरीचं नाव कसं वधून घेते आणि हे सर्व काही कारस्थान आता अर्णवच्या समोर अंजलीच्या समोर आणून ईश्वरी कशी मात्र आता अंजलीचे डोळे उघडते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। आता मात्र ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्यासाठी आता ह्या वल्लरीचे एक असे प्लॅन सुरू असतात, पण प्रत्येक प्लॅनवर मात्र आता ईश्वरीने बाजी मारून सगळं काही म्हणजे वल्लरीचं पाप म्हणजे सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं। वल्लरीला असं वाटतं काही झाले तरी आता ह्या ईश्वरीला मी धडा शिकवेल आणि तिला कोणाच्याही समोर नाक घासवायला आणि अंजलीच्या समोर तर तिचं मी काही चालूनच देणार नाही। शेवटी अंजली पुन्हा तिला हाताला धरेल आणि घराच्या बाहेर काढेल म्हणून तिने कर्णिकाला वाल्यांना किडनॅप करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्यासाठी त्या बाईंची मदत मात्र घेतलेली असते। जेव्हा मात्र आता ही आहे ना ही रंभा तर ती आता ईश्वरीची मैत्रीण असते, म्हणजे ईश्वरीच्या घरामध्ये ती काम करत असते। ईश्वरीला आता काहीतरी डाऊट आलेला असतो कारण तिने आता हे सर्व वल्लरी मामीने केलेलं आहे आणि वल्लरी मामीचा फोन ती ऐकते। जेव्हा वल्लरी ही फोनवर बोलत असते 1 कोटी रुपये अर्णव जेव्हा द्यायला तयार झालेला असतो त्याच वेळेस वल्लरीला खूपच आनंद होतो। वल्लरी लगेच मात्र आता फोन करते आणि फोन करून सर्व काही त्या गुंडांना म्हणत असते की काही झालं तरी आता त्या ही नाव कुणाचं सांगायचं आहे, तुम्ही आता जे 1 कोटी रुपये घेणार आहे तर त्यातील बाकीचे जे पैसे आहेत ते सगळं काही माझ्याकडे लागलेले आहेत। वल्लरी त्यांना ते पैसे मागण्याचा प्रयत्न करत असते म्हणून आता ते गुंड आहे तर ते वल्लरीला धमकावतात। वल्लरीला म्हणतात की हे बघ, आम्ही तुला पैसे देणार तर नाहीच, पण जर तू पैसे आम्हाला मागण्याचा प्रयत्न केला, आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुझं जे नाव आहे तर ते मात्र तुझ्या घरच्यांना सांगू। अर्णव राजशिर्के यांना वल्लरी म्हणते की हे बघा, जर असं काही केलं तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते, म्हणून वल्लरी आणि त्यांच्यामध्ये आता वाद होतात। त्यानंतर आता ही रंभाशी मात्र ही वल्लरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते कारण वल्लरीला असं वाटत असते की आता ह्या रंभाच्या मदतीने आपण ह्या गुंडांना हातमिळवणी केलेली आहे, मग रंभाशी आपली काही मदत होते की काय हे बघावं म्हणून मात्र आता वल्लरी तिच्याशी बोलत असते आणि म्हणते की हे फक्त गुंडांना सांगायचं, कर्णिकेला आता जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत येथे आणायचं नाही आणि जे पैसे अर्णव राजशिर्के तुम्हाला 1 कोटी रुपये देणार आहे त्यातील निम्मे पैसेही माझे असतील, कारण मी तुम्हाला आता ते बाळ किडनॅप करण्यासाठी सांगितले होते। जे काही मी तुम्हाला इथून पुढे सांगेल तेच तुम्हाला करायचे आहे, त्यामुळे काही जरी झाले तरीसुद्धा माझ्या पुढे जायचं नाही। जे काही आहे ती प्रत्येक गोष्ट माझ्याच हाताने होईल, त्यामुळे काही असं वाकडं पाऊल उचलायचं नाही। परंतु आता रंभाबरोबर असणाऱ्या रंभाची सासू आणि तिचा तो नवरा हे मात्र आता रंभाच्या विरुद्ध असतात। ईश्वरी मात्र आता त्या रंभाचीच मदत घेते आणि ईश्वरी रंभाला म्हणते की हे बघ रंभा, प्लीज मला मदत कर आणि आज मी तुझ्या घरी येणार आहे। तर त्यावरती ईश्वरीने वेश वगैरे बदललेला असतो कारण ईश्वरीला माहिती असतं की आता हे जे गुंड आहे तर त्या गुंडांनी कर्णिकेला जेथून किडनॅप केलेला आहे तर त्या गुंडांना तिने पाहिलेलं असतं आणि रंभाबरोबर मात्र ती आता तिच्या घरी येते। रंभाला म्हणते की हे बघ रंभा, कारण अर्णव काही ऐकायला तयारच नसतो। अर्णव डायरेक्ट पैसे द्यायला तयार झालेला असतो। अर्णवला असं वाटतं की कर्णिकाच्या जीवाला काही धोका नकोय आणि माझ्या भाचीसाठी मी काही करायला तयार आहे, परंतु ईश्वरीला असं वाटतं की जर आपण पैसे दिले तर त्या गुंडांच्या अपेक्षा आणखीनच वाढतील आणि खरा गुन्हेगार कोण आहे, हे सर्व कर्णिकाच्या जीवावर कोण उठलेलं आहे हे काही आपल्याला माहिती होणार नाही। त्यासाठी आपल्याला मात्र हे शोधून काढायला हवे आणि कर्णिकाचा जीव वाचवायला हवा। काही झालं तरी अंजली ताईंचा आपल्यावर असणारा जो विश्वास आहे तर तो ढळून आपल्याला द्यायचा नाही। आपण अंजली ताईंच्या बाळाला किडनॅप केलेलं नाही, काही झालं तरी माझ्याकडून कर्णिका हरवलेली आहे आणि आता कर्णिकाला मी शोधून काढणार म्हणजे काढणारच आणि खरा गुन्हेगार कोण आहे त्याला सुद्धा सगळ्यांच्या समोर पकडून आणणारच। आणि आता मात्र दीपाली बनून ती रंभाच्या घरी आलेली असते। दीपाली म्हणजे आता ही ईश्वरी खोटं नाव वगैरे जोडते आणि तिला तेथे
कामासाठी मात्र तिने बोलावलेलं असतं बाळाला सांभाळण्यासाठी. म्हणून त्या बाळाला सांभाळण्यासाठी आता ईश्वरी तेथे आलेली असते दीपाली बनून. आणि तेव्हा तेथे मात्र तिला तो फोटो दिसतो, कारण ही रंभा आहे तिच्यासाठी चहा वगैरे आणायला गेलेली असते. आणि त्याच वेळेस जेव्हा ती भिंतीवर त्या तिघांचा एकत्र फोटो पाहते तर आता ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येते. आणि ईश्वरी लगेच आता रंभाला सगळं काही विचारते. रंभाला म्हणते की जर तू काही खरं सांगितले नाही तर आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल. मी दीपाली वगैरे कोणी नाही, पण ज्या बाळाला तुम्ही किडनॅप केलेला आहे, येथे जो फोटो आहे तर त्या फोटोत जी माणसं आहेत ना, तर त्यांच्यापर्यंत मला जर तू पोहोचवलं नाही तर मी काय करेल तुला सांगता येत नाही. त्यामुळे काही कर आणि माझ्या कर्णिकाला मला सोडवण्यासाठी मदत कर. तू जे म्हणशील ते मी तुला द्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्या अंजलीताईंच्या बाळाला कर्णिकाला मात्र तू शोधून काढ. काही झाले तरी आता मला कर्णिकाला शोधूनच काढायचं आहे. बिचारे अंजलीताईंचा जीव कासावीस झालेला आहे तिच्यासाठी, आणि हे जे कोणी केलेलं आहे तर तिला मी नाही सोडणार. म्हणून आता ईश्वरी तर त्या रंभाच्या घरी आलेली असते. आणि रंभाच्या घरी तेथे तो फोटो बघून आता ती रंभाला विचारपूस करते की हा फोटो कुणाचा आहे. त्यावरती रंभा म्हणते की ही माझी सासू आणि हा माझे सासू सासरे आहेत आणि हा माझा नवरा आहे. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की आता ही तर तीच मंडळी आहे की ज्यांनी आपल्या अंजलीताईच्या बाळाला किडनॅप केलेला आहे. तेव्हा ईश्वरी रंभाला सर्व काही सांगते आणि रंभाला म्हणते की हे माझ्या अंजलीताईंचं बाळ आहे आणि माझ्या अंजलीताईंच्या बाळाला मात्र किडनॅप केलेलं आहे. तेव्हा रंभा मात्र ईश्वरीला मदत करायला तयार होते. रंभा म्हणते की हे बघ, तू काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. तेव्हा रंभा आणि आता ईश्वरीने मात्र बाळाला जेथे यांनी ठेवलेलं आहे तर तेथून बाळाला ते पकडतात. परंतु आता रंभाला ती म्हणते की हे बघ, यांना बाळाला किडनॅप करण्यासाठी कोणी सांगितले होते हे तुम्हाला शोधून सांगायचं. आणि त्याच वेळेस आता तिचा जो नवरा आहे आणि तिचे सासू सासरे आहे तर त्याच वेळेस घरी येतात. आणि घरी आल्यानंतर ईश्वरी तेथेच लपून बसलेली असते. रंभा आता म्हणजे मुद्दाम ती मुलगी रडत आहे आणि तुम्ही त्या मुलीला का घेऊन आलात, काय गरज होती तुम्हाला त्या मुलीला येथे घेऊन येण्याची, म्हणून आता ती रागवत असते. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, आम्हाला या मुलीला किडनॅप केल्याचे 1 कोटी रुपये तर मिळणार आहे, परंतु ज्या मॅडमने आम्हाला किडनॅप करण्यासाठी सांगितले होते तर ती मॅडमसुद्धा आम्हाला काही पैसे देणार आहेत. आणि आता तर ती मॅडम बदलली, त्यामुळे आता काय करायचं, आपण 1 कोटी घ्यायचं आणि त्या म्हणजे बाळाला त्यांच्याकडे द्यायचे आणि त्या बाईचा मात्र फोन उचलायचा नाही. त्यावरती रंभा विचारते की कोण बाई आहे. तेव्हा लगेच ते वल्लरीचं नाव सांगतात आणि त्याच वेळेस ईश्वरी तेथे पोलिसांना घेऊन येते. ईश्वरी बाजूलाच लपलेली असते. पोलिसांना फोन करून तिने बोलावून घेतलेलं असतं आणि त्याच वेळेस पोलीस तेथे येतात आणि बाळाला आता पोलीस लगेच ताब्यामध्ये घेतात. ईश्वरी घाईने आपल्या बाळाला जवळ घेते, कर्णिकाला, आणि म्हणते की हे पण कर्णिका रडू नकोस. आता ईश्वरी मात्र त्या बाई म्हणजे कर्णिकाला सांभाळण्याचं नाटक करून तेथे आलेली असते रंभाच्या घरी. आणि तेथे आल्यानंतर शेवटी तिला आता कर्णिका तेथे सापडलेली असते. त्यानंतर आता ती कर्णिकाला घरी घेऊन येते, परंतु वल्लरीने हे सर्व केलेलं आहे हे कारस्थान ईश्वरीच्या समोर येते. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आता किती काही झालं तरी मामीला मात्र धडा शिकवायचा आहेच आणि मामीला किती काही झालं तरी धडा शिकवणं खूप गरजेचं आहे, कारण मामी इतक्या थराला जाऊ शकतात. अंजलीताईंच्या बाळाला किडनॅप करताना त्यांना काहीच कसं वाटलं नसेल, ते असं कसं वागू शकतात. त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही राकेश अजूनसुद्धा बदललेला नाही आणि त्या राकेशचं जे खरं रूप आहे शेवटी त्याने दाखवलेलंच असतं. राकेशचं खरं रूप मात्र त्याने आता इतकं म्हणजे लपून ठेवलेलं असतं. तो अजूनपर्यंत काही ईश्वरीला सोडायला तयारच नसतो. ईश्वरीला सोडून मात्र तो आता तिच्यावर जे काही जवळ येण्याचं स्वप्न पाहत असतो, ते स्वप्न त्याला पूर्ण करायचं असतं, कारण त्याला असं वाटतं की ईश्वरी बदललेली आहे. म्हणजे ईश्वरीला असं वाटतं की राकेश अजूनपर्यंत बदललेला नाही आणि अर्णव आणि ईश्वरीने तो प्लॅन केलेला असतो, कारण आता घरामध्ये कोणीच नाही आणि ईश्वरी मुद्दाम त्याच्यासाठी सरबताचा ग्लास घेऊन आलेली असते राकेशच्या रूममध्ये. आणि आता राकेशला माहिती असतं की आता आपल्याला विश्वास संपादन करण्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि अर्णव गुपचूप दरवाजा बंद करून घेतो. दरवाजा बंद करून घेतल्यानंतर तो म्हणजे ईश्वरीच्या परत जवळ येत असतो. ईश्वरीला असं वाटतं की नक्की हा आपला काहीतरी डाव साधेल म्हणून आणि आपल्याला जवळ जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करेल, परंतु राकेश मुद्दाम तसे करत नाही आणि तो बाजूला होतो, कारण घरामध्ये कोणी नाही, या संधीचा फायदा आपल्याला घ्यायला नको. परंतु ह्या राकेशने मात्र आता यांना एप्रिल फूल बनवलेलं असतं.
ईश्वरीला असं वाटतं की खरंच आता हा राकेश बदललेला आहे, त्याने काही केलेले नाही. अर्णव सर नक्की ते बदललेले आहेत, परंतु राकेश मात्र आता म्हणतो की ईश्वरी बघ तुला कसं एप्रिल फूल बनवलं. आता मात्र ईश्वरी अर्णवची कशी मी दंडी गुल करतो, कारण एप्रिल फूल तर मी त्यांना बनवलं, पण आता मी त्यांच्याशी कसं हेराफेरी खेळतो. परंतु ईश्वरी काही कमी नसते. ईश्वरीवर जबरदस्ती जेव्हा तो करतो तेव्हा ईश्वरी त्याचं खरं रूप मात्र आता सगळ्यांच्या समोर आणणारच आहे. परंतु त्या अगोदर मात्र कर्णिकाला किडनॅप केलेल्या मामीचा खरा चेहरा अंजली समोर आणून अंजलीने आता ह्या मामीची चांगलीच गसंडी धरलेली असते. अंजलीला सर्व काही दाखवून दिलेलं असतं की आता, आणि अंजली समोर भयानक पुरावा आणून त्या जे रंभाचे सासू सासरे आहेत तर त्यांना गसंडी पकडत येथे आणलेलं असतं. आणि अंजली ताईंची माफी मागून आता ते सर्व कोणी करण्यासाठी सांगितले, म्हणून आता सगळ्यांच्या समोर अंजली समोर ह्या वल्लरीचा पूर्णपणे खरा चेहरा आणलेला असतो. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.